हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण जाणार आहोत एका अतिशय शांत आणि निसर्गरम्य अशा पवित्र ठिकाणी. हे ठिकाण आहे पुण्यातील खोपोली येथील संत गगनगिरी महाराज मठ. निसर्ग आणि आध्यात्मिकतेची खरी शांती अनुभवायची असेल तर या ठिकाणाला एकदा तरी नक्की भेट द्या. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आणि पाताळगंगेच्या तीरावर वसलेला हा मठ गगनगिरी महाराजांच्या कठोर तपश्चर्येची साक्ष देतो. गगनगिरी महाराजांचे मूळ नाव श्रीपाद पाटणकर असे होते. ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रहिवासी होते. मनाला मोहून टाकणारे असे नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम सुंदर असे बांधकाम येथे पाहायला मिळते. हा मठ खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीच्या काठावर आहे. येथे नैसर्गिक शांतता आणि ध्यानधारणेसाठी अनुकूल असे वातावरण आहे. निसर्ग हा केवढा मोठा कलावंत आहे याचा प्रत्यय या ठिकाणी आल्यानंतर येतो. अतिशय सुंदर असा धबधबा आणि झाडाझुडपांनी वेढलेला हा डोंगराळ भाग मनाला एक वेगळीच सुखद शांती देऊन जातो. स्वामी गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायाशी संबंधित होते. हा मठ सर्वसामान्यांसाठी सदैव खुला असून येथे भक्तगण कधीही भेट देऊ शकतात. सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या आरतीच्या वेळी येथे विशेष आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते. फ्रेंड्स, यापूर्वी तुम्ही कधी या ठिकाणी गेले आहात का? गेले असाल तर तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. अतिशय शांत आणि नयनरम्य असा हा परिसर आहे. या ठिकाणी येणाऱ्या भक्तगणांसाठी प्रसादाची उत्तम व्यवस्था सुद्धा आहे. हा मार्ग गगनगिरी महाराजांच्या गुफेकडे जातो. मनमोहक धबधबे, सुंदर बांधकाम आणि शांत निसर्गरम्य वातावरण हे सगळे विलक्षण आहे. येथील नीरव शांतता अनुभवायची असेल तर या ठिकाणी एकदा तरी गेलेच पाहिजे. मनाला लुभावणारे नैसर्गिक वातावरण येथे पाहायला मिळते. हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर आणि शांत आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेल्या या गगनगिरी महाराज मठाला तुम्ही कधी भेट देणार हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब